कायदा काल बनलाय, अधिसूचना निघाल्या, याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं, मग विजयी सभा घेणार. जाहीर सभेचं काय? विजयी सभा घेणार, आता ते सांगितलं. विजयी सभा कुठं? रायगडाच्या? ते मी वेळेवर डिक्लेअर करणार. तुम्ही अजून एक प्रश्न असा आहे, त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. तुम्ही म्हणतात की अशोकराव चव्हाण यांच्यासोबत यांची डील झाली, त्याचा अर्थ ही डील भाजपसोबत झाली का? त्या प्रश्नाचं तुम्ही स्पेसिफिक अशोक चव्हाण जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळी मतभेद होते, त्याच्यावरती मराठा समाजातील काही लोकांनी आरोप सुद्धा केले होते की त्यांनी व्यवस्थित बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली नाही, म्हणून सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही. आता त्याच गोष्टीसाठी अशोक चव्हाणला तुम्ही जबाबदार धरताय का? ते भाजपाला त्याला तुम्ही स्वीकारताय का? नाही, अशोक चव्हाण तिथे गेले ते सत्य आहे. त्यांनी बंद दाराच्या आड मीटिंग केली हे सत्य आहे. मराठा समाजाने 1000 फॉर्म भरायचा निर्णय घेतला होता, सामाजिक निर्णय होता, सामूहिक निर्णय होता, हे सत्य आहे. आणि अशोक चव्हाण गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी कालच्या मीटिंगमध्ये तो निर्णय बदललेला आहे. दुसरं सत्य काय आहे की अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांची काय चर्चा झाली 1 तासभर, ही चर्चा रेकॉर्डवर नाही. आणि हाच प्रश्न त्यांना विचारलाय, तुमच्या भेटीनंतर तुम्ही निर्णय बदलला, मग तुम्ही राजकारण करता का? आरक्षणाची लढाई तुम्ही आता तिकीट वाटपापर्यंत आणून ठेवली ना. 30 तारखेला ते तिकीट वाटप करणारे, आपली लढाई काय चालू होती? तिथं आरक्षण मिळावं, आणि आता 30 तारखेला तुम्ही तिकीट वाटप करणारे. हे कुठं चाललंय हे सांगण्याकरता आले मी. अशोक चव्हाण सध्या भाजपात आहे. अशोक चव्हाण जर भेटायला गेले असतील तर ते त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे किंवा नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे गेले असतील, याचा तोटा मग कोणाला होतो? भाजपला? नाही, हे समाजाने ठरवावं कोणाला. ह्या जरांगे यांच्या भूमिकेचा तोटा आणि फायदा कोणाला होतो हे समाजाने ठरवावं. अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर जरांगेंनी निर्णय बदलला, तर अशोक चव्हाण यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवण्यातलं नेमकं कोण जबाबदार आहे आणि याचा तोटा खरंच भाजपला होईल म्हणून अशोक चव्हाण? मला असं वाटतं की हे प्रश्न आपण अशोक चव्हाण साहेबांना विचारायला पाहिजे होते. हा अशोक चव्हाणांना सुद्धा विचारू. हा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय तसं ही डील भाजपसोबत आहे असं म्हणायचं का? अशोक चव्हाण आता भाजपमध्ये आहेत म्हणून? जरांगेंच्या जे 1000 उमेदवार अर्ज भरण्याचा जो काही निर्णय घेतला होता, सामूहिक निर्णय, त्या निर्णयाचा तोटा भाजपला होणार होता का? आणि म्हणून अशोक चव्हाण जरांगेंना भेटायला गेले? निश्चितच मला असं वाटतं भाजपला तोटा होणार होता. जरांगे यांच्या भूमिकेमुळे आता साहजिक फायदा होऊ शकतो. जरांगेंनी फायदाच केला ना भाजपचा. सगळेच्या सगळे ओबीसी जरांगेंनी भाजपच्या तिकडे नेऊन घातले ना, शिव्या देऊन देऊन, द्वेष करून करून सगळे ओबीसी तिकडे गेले. जे गावगाडा चालू होता हात वाटा नाही का? पुढे आता आमच म्हणतोय की आम्ही एकत्र येतो ना, आम्ही असं येईल तसं, काही एकत्र राहिलं नाही. सगळे ओबीसी त्यांनी तिकडे नेऊन घातलेले येतं, नुकसान केलं त्यांनी समाजाचं. आणि मी तथ्य ठेवलेत आपल्या समोर. हा माणूस, ह्या माणसाला मी आधी सांगितलं, ह्या माणसाला आपण केलेल्या कृतीचे काय परिणाम होतात याची काहीच अक्कल नाही. हा कवाय पलटी मारतो, कधी इकडून कधी तिकडून, कधी इकडून कधी तिकडून. हा माझा आक्षेप आहे, हेच सांगण्यासाठी मी आलोय. तुमचे सहकारी आळेकर यांचा एक फोन कॉल व्हायरल झालाय, त्याच्यामध्ये तुम्ही आळेकर, त्यांचा एक फोन कॉल व्हायरल झालाय, ऑडिओ क्लिप, तुम्ही लोकांची दिशाभूल करताय असा त्याने आरोप केला. नाही, काय झालं हे पहा, त्यांचे जे समर्थक आहेत, तुम्ही आताही वाळेकरांना आताही फोन करून विचारू शकता, काही हरकत नाही. मी त्यांच्याशी त्याच्यानंतर बोललो. त्यांनी मला सांगितलं की ती रेकॉर्डिंग माझी नाहीच आहे असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याकडे रेकॉर्ड येते, त्यांनी ती नाकारली पहिली गोष्ट. आणि मला त्यांनी सांगितलं तुमच्यावर का आरोप करू, जरांगेमुळं आमचं नुकसान झालंय. आम्ही 5 वर्षाची शिक्षा आम्हाला लागली. कोणामुळे लागली? बारस्कर महाराजांमुळे नाही लागली. वाळेकरला शिक्षा लागली नाही, खुनेंना शिक्षा नाही लागली, त्यांच्यामुळे लागलेली शिक्षा. आणि ते येऊन तुमच्या समोर बोललेले आहेत, तुमच्या समोर बोललेत. दबाव असं तुम्हाला कळलं असतं ना, दबावातून केलं का काय केलं. बरं, मी तिथं नाही उपस्थित. मला निश्चित माहिती होतं. आणि मी त्याला एवढं सांगितलं की खरं असन, सत्य असन तर तुम्ही बोललं पाहिजे, समाज माध्यमासमोर येऊन बोललं पाहिजे. आणि ते आले आणि इथं बोलले प्रेसमध्ये. आहे ना, आता नाही आहे म्हणलेले आहेत ते वाळेकर, बिलकुल म्हणलेले आहेत. ठीक आहे. पुढच्या वेळेस मी आमची लढाई चालू आहे. पुढच्या वेळेस हे आता हे राहिलं परत तुमचं ऐकून, हेच महत्वाचं होतं. पुढच्या वेळेस हे काय म्हणलेले ऐका, परत एकदा ऐका.
मार्गदर्शन घेण्यासाठी चाललोय. तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस तसंच हा नाही हा बरं ते काय म्हटले होते ऐका ना काय ऐका ना मी ते जे काय म्हटले होते माझा मुद्दा समजून घ्या. ते जे म्हटले होते की पहिला दाखला मिळाल्यानंतर मी विजयाची सभा घेईन. पहिला दाखला मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे, आमची लढाई चालू आहे आणि येत्या काही दिवसातच पहिला दाखला मिळून जाईल आणि त्यावेळेस यांचा फुगा फुटेल. मी निश्चितच आपल्या समोर येईल. हा हो बिलकुल मी समाजात जाणार. मी